देव माझावरती स्वागत आहे. आज आपण कुरोपूरला कसं जायचं ते बघूया. मी तुम्हाला हे नाही सांगणार की कुरोपूरची काय माहिती आहे, त्याचा संदर्भ काय आहे, त्याचा दत्त संप्रदायामध्ये महत्व काय आहे. नाही, मी तुम्हाला बेसिक माहिती सांगणार की इकडे पोचायचं कसं. 2-3 मेथड्स आहे. एक तर तुम्ही टूर ऑपरेटर बरोबर आलात, जसं मी गेलो होतो. तर पुण्यावरनं आम्ही ट्रेन पकडली. रात्री 1 वाजताची कोइंबतूर एक्सप्रेस होती. आम्ही दुपारी 1 वाजता पोचलो. ट्रेन लेट होती. आम्ही तिकडे जेवलो आणि संध्याकाळी आम्ही कुरोपूरला एका आश्रमात थांबलो. दुसऱ्या दिवशी आम्ही दत्तद्याग होता म्हणून आम्ही सकाळी 8:30-9 वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही जेटीवरती पोचलो गाडीने आणि तिकडनं जेटीने क्रॉस करून आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या तपोभूमीला पोचलो. तपोभूमीला आम्ही दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही दत्तयागाला बसलो. दत्तयाग झाल्यानंतर आम्ही तिकडे प्रसाद ग्रहण केला आणि तिकडनं आम्ही परत बोटीने 3:30-4 वाजता आम्ही परत रूम्सवरती आलो. आम्ही टूर बरोबर गेलो होतो म्हणून परत येताना दुसऱ्या दिवशी आम्ही राघवेंद्र स्वामी यांचं तपस्येचं ठिकाण एक पंचमारुती आहे जागा, तिकडे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलेलो मंत्रालयाला, तिकडे दर्शन झालं, आरती घेतली, रथ बघितले आणि रात्री 9:30-10 वाजता आम्ही जेवून रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो. रेल्वे स्टेशनवरनं आमची ट्रेन अंदाजे 11:30-12ची होती, पण कोइंबतूर आणि त्या एरियामध्ये पाऊस पडल्यामुळे ती अंदाजे 1.5 ते 2 तास लेट होती. म्हणजे आम्ही अंदाजे 3:30-4 वाजता आम्हाला ट्रेन भेटली. तुम्हाला येण्यासाठी आणखीन दुसरे पर्याय सांगतो. जर तुम्ही 3-4 जण जर ट्रेनने येणार असाल तर तुम्ही रायचूरला नका उतरू, तुम्ही कृष्णा नावाचं स्टेशनला उतरा. कृष्णा हे रायचूर पासून अंदाजे 24 किलोमीटर दूर. मग तिकडनं तुम्ही कृष्णावरनं तुम्ही बस घ्या आणि तुम्ही मटकलला या. मटकलवरनं तुम्ही 8 किलोमीटर रिक्षाने येऊ शकता पंचपहाड नावाच्या जागेवरती. पंचपहाडला काही आश्रम आहेत, तुम्ही तिकडे आश्रमामध्ये राहू शकता. जर तुम्ही रायचूरला थांबला हे विचार करून की तुम्ही तिकडे लॉजिंगवरती उतरणार, तर लॉजिंगचा अंदाजे एक्सपेन्सेस 1500 रुपये ते 2000 आणि तुम्हाला एक डिसेंट हॉटेल पाहिजे असेल तर अंदाजे एक्सपेन्स 2500 रुपये. हे आम्ही जिकडे थांबलो होतो तिकडे आम्हाला रूम्स 800 रुपयाला नॉन एसीच्या रूम्स भेटल्या अँड विच आर डिसेंट इनफ. त्याच्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तुम्हाला जर लंच किंवा डिनर घ्यायचा असेल तर 100 रुपये पर हेड इकडे खर्च आहे. इकडे बेसिक जेवण मिळतं, डाळ, राईस, आणखीन कुठली एक भाजी. इकडे एरियामध्ये अंदाजे अर्धा किलोमीटरवरती काही छोटी मोठी घरं आहेत, पण तिकडे कुठेही मला रेस्टॉरंट्स असे सापडले नाहीत जिकडे तुम्ही जेवण जेवू शकता. आम्ही ज्या आश्रमामध्ये उतरलो त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की अंदाजे 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही डॉक्टर नाही. त्यांचं म्हणणं की त्या एरियामध्ये कोणीही आजारी पडत नाही, कारण ती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची तपोभूमी आहे म्हणून. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली की तुम्ही जर ठरवलं की बाकीचे जसे तपोभूमीला जाऊन राहतात, आयलंडवरती राहतात, तर आयलंडवरती काय सोय आहे. आयलंडवरती जे गुरुजी आहेत तो गुरुजीचं पूर्णच्या पूर्ण ओनरशिप त्यांची आहे आयलंडची. इकडे राहण्याची एकदम बेसिक सोय आहे. म्हणजे तुम्हाला रूम भेटेल, तुम्हाला फॅन भेटेल आणि रूम्समधला जो इलेक्ट्रिसिटी आहे फॅनची ती अंदाजे 24 तासामधून 12 तास नसते. हिवाळ्यातलं बोलतोय, उन्हाळ्यात तसं सोडूनच. बेसिक टॉयलेट आहे जिकडे लाईट नाही आहे. जर तुम्ही टॉयलेटला जाणार असाल तर तुम्हाला लाईट मोबाईल टॉर्च घेऊन जायला लागतो, इतका अंधार असतो दिवसासुद्धा. तिसरी गोष्ट की जे बहुतेक जण आहेत ते सगळे फक्त ते 2-3 टॉयलेट्स आहेत तेच वापरतात आणि बाकीचे सकाळच्या वेळेला दे हॅव टू गो आउट, त्यांच्याकडे पर्याय नाही, शेतामध्ये जायला लागतं. आंघोळीसाठी पण बाथरूम नाही आहे. आंघोळीसाठी ज्यांना पण जायचं असेल ते सरळ नदीवरती, आणि नदीमध्ये मगरी आहेत, म्हणजे असं पोहणं वगैरे काय पॉसिबल नाही. बेसिक सोयी आहेत. म्हणजे त्याचं एक टुरिस्ट डेस्टिनेशन न व्हावं म्हणून ह्या गोष्टी अशा मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये आणखीन सांगायचं झालं की तुम्ही जर रायचूरवरनं निघालात तर ही जी जागा आहे ही अंदाजे 70 किलोमीटरवरती पडते. जे 24 किलोमीटरचा डिस्टन्स आहे दॅट इज सबस्टॅन्शियल, कारण रस्त्यामध्ये खूप खराब आहे. मटकलपासून पंचपहाड हे अंदाजे 8 किलोमीटर डिस्टन्स आहे. तुम्हाला शेअर रिक्षा किंवा तुम्ही एक
डेडिकेटेड रिक्षा तुम्ही इकडनं बुक करू शकता. पंचपहाड हे छोटंसंच गाव आहे, तर इकडे बेसिक सर्व्हिसेस आहेत. इकडे तुम्हाला आणखीन काही भेटणार नाही. कदाचित थोडेसे बिस्किटचे पुडे, चहा एवढंच. परत जाताना पण तुम्हाला तसंच करायला लागेल, फोन करून रिक्षा बोलवायला लागेल आणि तुम्ही मटकलला जाऊ शकता. मटकल हे हायवेवरती असल्यामुळे तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी भेटेल. तुम्ही तिकडनं रायचूरला जाऊ शकता किंवा तुम्ही ट्रेनने जायचं असेल तर तुम्ही कृष्णाला पण जाऊ शकता. तुम्हाला ट्रेनचं तिकीट रायचूरच चूज करायला लागेल, कारण रायचूरचा वेगळा कोटा आहे. तुम्ही पुढचे 5 स्टेशन्स घेतलेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये तो कोटा भेटणार नाही. रायचूरवरनं मंत्रालयाला गेलो, मंत्रालयावरनं परत रायचूरला आलो आणि ट्रेन पकडली. जर आम्ही मंत्रालयावरनं जर डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती गेलो असतो, अंदाजे आमचा 1.5 तास वाचला असता टेम्पो ट्रॅक्सने ट्रॅव्हल करण्याच्या पेक्षा. तिसरा ऑप्शन आहे, तुम्ही जर गाडीने येणार असाल अक्कलकोटला या. अक्कलकोटवरनं गाणगापूरवरनं परत जाऊन डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली अबाउट 4-5 किलोमीटर्सवरती एक राईट टर्न परत मिळतो. तो जातो गुलबर्गा किंवा आता कलबुर्गी नावाचा सिटी आहे. तुम्ही कलबुर्गीवरनं गेला तर तो रस्ता मोठा आहे आणि फास्ट आहे. तुम्ही जर अफजलपूरवरनं तुम्ही गाणगापूरला आले आणि गाणगापूरवरनं स्ट्रेट पुढे जाणारा रस्ता आहे, तो रस्ता थोडासा खराब आहे आणि आयडियली नॉट वर्थ इट. टोटल किलोमीटर्स पुण्यावरनं अंदाजे 550 किलोमीटर्स पडतं. गुगल मॅप्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, प्लीज वापरा. रिक्वेस्ट अशी आहे की येताना पाण्याच्या बाटल्या सबस्टॅन्शियल अमाऊंट घेऊन या. म्हणजे जर 4 जण असतील कमीत कमी 15-20 लिटर बाटल्या घ्या, कारण रस्त्यामध्ये इकडचं पाणी जे आहे खरंच त्रास होतो. नेहमी बाहेर फिरणारा व्यक्ती जसा मी आहे त्याला जर त्रास होऊ शकतो, मग ज्यांना सवय नाही त्यांना तर खूपच जास्त त्रास. पुण्यावरनं सावंत नावाची एक फॅमिली आमच्याबरोबर गुरुपूरला जॉईन झालेली. ते सकाळी 4 वाजता निघाले, अक्कलकोटला दर्शन घेतलं, गाणगापूरला आले. तिकडे दर्शन घेण्यासाठी खूप लाईन होती, म्हणून ते तिकडनं फक्त बाहेरून दर्शन घेऊन निघाले आणि अंदाजे 4:30-5 वाजता ते गुरुपूरला आम्ही थांबलेलो त्या आश्रमात पोचले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:30-6 वाजता त्यांनी सांगितलं की आम्ही आता निघतो. ते रात्री गुलबर्ग्याला थांबणार होते, आता कलबुर्गी. तिकडे ते रात्री एका हॉटेलमध्ये नाईट हॉल्ट करून सकाळी पहाटे लवकर पुण्यासाठी निघणार होते. ते कलबुर्गीला तर वेळेत पोचले. मग त्यांनी विचार केला की आपण इकडनं अक्कलकोटला जाऊन राहूया, म्हणजे सकाळी पहाटेच्या काकड आरतीचं दर्शन मिळेल, कारण पहिल्या दिवशी मिळालं नव्हतं. ही एक मोठी चूक केली. संडे नाईट होता, कुठेही अक्कलकोटमध्ये त्यांना रूम्स भेटले नाहीत. तशा हे नेहमी जाणारे आहेत तरी त्यांना कुठेही भेटले नाही. इव्हन अक्कलकोटच्या बाहेर रिसॉर्ट्स जे आहेत तिकडे पण चौकशी केली, तिकडे पण कुठे भेटलं नाही. शेवटी ते रात्रभर गाडी चालवत पुण्यापर्यंत आले. हे स्पेसिफिकली सांगण्याचा उद्देश असा होता की तुम्ही जर दुपारी 12च्या नंतर अक्कलकोटला जर पोचता आणि तुम्ही जर वेळेत रूम घेत नाही तर मिळणं मुश्किल होऊन जातं. तसंच ह्यांनी जे रात्रीचा प्रयत्न केला अवॉइड करावा. त्यांनी कलबुर्गीमध्ये राहिलं असतात त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण ते सकाळचे काकड आरती मिळाली नव्हती. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा